नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। आणि हा व्हिडिओ जे आहे तो खूप खास होणार आहे, कारण सर्व महिलांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। अशा काही टिप्स आहेत, असे काही उपाय आहेत जे करून तुम्हाला खूप छान पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे। बघा, रोजच्या जीवनामध्ये जे आहे आपल्याला स्वतःला टाइम नसतो वेळ काढण्यासाठी, कारण घरातली कामं असतात, बाहेरची कामं असतात, हे सगळे करून आपण जे आहे थकून जातो आणि स्वतःसाठी जे आहे ते वेळच मिळत नाही। सगळ्यांना वाटत असते आपण सुंदर छान दिसावं, आपले केस जे आहे घनदाट आणि काळेभोर असे असावेत, त्याच पद्धतीने आपले शारीरिक दृष्ट्या जे आहे ते आपण छान मजबूत असावं, सगळ्यांनाच वाटत असते। आणि त्याच्याच टिप्स जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिली टिप्स जी आहे ती म्हणजे मासिक पाळीबद्दलची आहे। जर तुमची मासिक पाळी नियमित येत नसेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये पपई आणि लिंबूचं सेवन नियमित केल्याने तुमचे जे मासिक पाळीचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत आणि नियमित तुमची मासिक पाळी येणार आहेत। आता हे कसे घ्यायचं आहे तर हे तुम्ही 8 दिवसांनी आधी घेऊ शकता, 15 दिवसांनी आधी जे आहे तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करून तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे। त्याच पद्धतीने जर मासिक पाळीमध्ये जर तुमचं पोट दुखत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की 1 ग्लास भरून दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये शेतावरी पावडर मिक्स करायची आहे। शेतावरी जी आहे तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळेल किंवा कुठेही मिळते, ती सगळीकडे जी आहे सगळीकडे मिळणारी वस्तू आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही दुकानातून शेतावरी जी आहे ती आणू शकता आणि ती तुम्हाला छान एका ग्लासमध्ये दुधासोबत घ्यायची आहे। आणि ती नेहमी सेवन केल्याने जे आहे तुमचं पोटदुखीचा जो त्रास आहे मासिक पाळीमध्ये तो अत्यंत कमी होईल व तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये आराम मिळणार आहे। आता ज्या महिलांना उष्णतेचा त्रास आहे, उष्णतेचा त्रास असलेल्या महिलांनी काय करायचं आहे तर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये सब्जा जो आहे तो 1 चमचा टाकायचा आहे आणि 10 मिनिटं तो तसाच झाकून ठेवायचा आहे आणि तो झाकून ठेवल्यानंतर तुम्हाला तो प्यायचा आहे। बघा, जर तुम्हाला खूप जास्त उष्णता असेल तर ती हळूहळू कमी होण्यास तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि तुम्हाला त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आराम सुद्धा मिळेल। तसेच सगळ्यांनाच वाटत असतं की आपण नेहमी तरुण दिसावं, त्याच्यासाठी सुद्धा एक उपाय आहे। तर तुम्हाला काय करायचं ही टिप्स मध्ये तर तुम्हाला एका ग्लासमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आहारामध्ये जे आहे नियमित तुम्हाला मेथीचं सेवन करायचं आहे। मेथीचे जे दाणे असतात ना त्याचं सेवन तुम्हाला करायचं आहे। आता ते कशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्याचे पाणी पिऊ शकता किंवा मग एक 4-5 जे मेथीचे दाणे आहेत तुम्ही दिवसातून कधीही खाऊ शकता, कोणताही प्रॉब्लेम नाहीये। खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होणार आहे। तुमचं वजन वाढत असेल तर कमी होईल, तुमच्या चेहऱ्यावर ग्लो नसेल तर येईल, त्याच पद्धतीने तुमच्या केसांमध्ये जे आहे वाढण्याची किंवा गळण्याची जी क्षमता असते ती जर मोठ्या प्रमाणात व्हायची असेल तर तुम्हाला मेथी दाण्याचं सेवन जे आहे तुम्हाला करायचं आहे। तुमच्या आहारामध्ये तुम्ही करा किंवा तुम्ही मधल्या टाइमात जे आहे 2-3 मेथी दाणे भिजून घालून ठेवायचे आणि ते भिजलेले मेथी दाणे जे आहेत तुम्हाला घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला जे लवकर म्हातारपण येणार आहे ते तिथेच थांबतं आणि आपले जे वय आहे ते कमी दिसण्यास खूप चांगल्या पद्धतीने मदत होते। तसेच कमी आजारी पडण्यासाठी काय करायचं आहे तर कोणाला वाटत आता असं कोणालाच वाटत नाही की सगळ्यांना आजारी व्हावं, असं कोणालाच वाटत नाही, सगळ्यांना वाटतं की आपण निरोगी राहावं। त्याच्यासाठी ही महत्त्वाची टिप्स तुम्हाला काय करायचं आहे, उपाशी पोटी ना काकडी खायची आहे। जर तुम्ही उपाशी पोटी काकडी खात असाल तर तुमच्या जे आहे शरीराला खूप चांगल्या पद्धतीने ऊर्जा निर्माण होते आणि तुमचं जे आजार पडण्याचं प्रमाण आहे ते अत्यंत कमी होते आणि तुम्हाला खूप छान पद्धतीने त्याचा फायदा होत असतो। तसेच आपली पुढची जी टिप्स आहे ती गरोदर महिलांसाठी आहे। ज्या कोणी प्रेग्नेंट महिला आहेत त्यांच्या पोटावर खूप मोठ्या प्रमाणात खाज येते किंवा कोणत्याही जे मांड्या वगैरे असतात त्याला खाज येते, तर त्यांनी काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे, छान पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये ते मिक्स करून तुम्हाला जिथे तुमच्या पोटावर खाज येत असेल तिथे लावा किंवा जिथे खाज येते तिथे लावल्याने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तसेच आपली पुढची टिप्स जी आहे तर ती तरुण दिसण्यासाठीच आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गाईचं दूध घ्यायचं आहे, 1 ग्लास गाईचं दूध घ्या, त्यामध्ये थोडीशी बडीशोप जे आहे ते मिक्स करायची आहे। आता तुम्ही त्याची पावडर सुद्धा टाकू शकता किंवा बडीशोप जी आहे तिच्यात तशी सुद्धा मिक्स करून चावून सुद्धा खाऊ शकता। तर तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता। तर तुम्हाला छान पद्धतीने त्या दुधामध्ये ती टाकायची आहे आणि रात्री झोपताना तुम्हाला हे दूध प्यायचं आहे।
त्याने जे आहे तुमचं वय जे आहे ते अत्यंत कमी दिसायला लागते व तुम्हाला झोप सुद्धा खूप छान येते आणि तुमचं जे जेवण केलेलं आहार आहे तो खूप चांगल्या पद्धतीने डायजेशन होते. खूप चांगल्या पद्धतीचे फायदे जे आहेत ते आपल्याला टिप्सनं होणार आहे, त्यामुळे ही नक्कीच करा. आता ज्या महिला बाळाला दूध पाजत असतील त्यांचं दूध जर कमी झालं असेल तर त्यांनी काय करायचं आहे की त्यांनी त्यांच्या आहारामध्ये काय करायचं आहे, ओवा, जिरं, त्याच पद्धतीने त्यांना खसखस आणि मेथी या चारही गोष्टीचं मोठ्या प्रमाणात सेवन जर केलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं दूध जे आहे ते निर्माण होते आणि आपल्या बाळासाठी आणि आपल्या दोन्हीही बाळासाठी आणि मातेसाठी दोघांसाठीही फायदेशीर ठरेल. तुमच्या चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात सुरकुत्या पडत असतील, पिंपल्स येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला रात्री झोपताना जे आहे तुमच्या नाभीमध्ये तेल टाकायचं आहे. आता कोणतं तेल टाकू शकता, बदामाचं, खोबऱ्याचं किंवा जे आहे तुम्ही एरंडीचं तेल, यापैकी कोणतंही तेल रात्री झोपताना जर तुमच्या बेंबीमध्ये तुम्ही टाकलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल व तुमचे जे पिंपल्स, सुरकुत्या सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते कमी होण्यास खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत आता दुसरी टिप्स म्हणजे अशी आहे की ती म्हणजे जर आपण नियमित भाकरीचं सेवन आपल्या आहारामध्ये नियमित भाकरी जर आपण खाल्ल्या तर आपल्या पोटाची चरबी जी आहे ती कमी होण्यास मदत होते आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण फिट दिसायला मदत होऊ शकते. तसेच तुम्हाला काय करायचं आहे की आता ज्या महिलांना थकवा येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्यांनी काय करायचं आहे की त्यांनी नियमित नारळ पाणी प्यायचं आहे. नारळ पाण्याचे खूप चांगल्या पद्धतीचे आपल्या स्किनवर, आपल्या बॉडीवर खूप चांगल्या पद्धतीचे फायदे आहेत. तसेच प्रेग्नेंट महिलांनी तर नक्कीच नारळ पाणी प्या. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जे आहे बाळाचा विकास होतो आणि त्यांना सुद्धा कधीही अशक्तपणा, चक्कर, उलट्या यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या होत नाहीत. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर होत असते. जर तुम्हाला चक्कर वगैरे येत असेल तर तुम्हाला नियमित नारळ पाण्याचं सेवन जे आहे ते करायचं आहे. त्याच पद्धतीने जर आपण रात्री झोपताना दुधामध्ये मध टाकून पिला तर आपण जे आहे तरुण दिसण्यास आपल्याला मदत होते व चेहऱ्यावर जे आहे छान पद्धतीचा ग्लो निर्माण होत असते. त्यामुळे तुम्हाला ही सुद्धा रेमेडी तरुण दिसायचं असेल तर नक्कीच करायची आहे. त्याच पद्धतीने अनेक महिलांचे प्रॉब्लेम असतात की आमचे केस गळतात, तर तुम्हाला केस गळतीसाठी सुद्धा एक छान पद्धतीने टिप्स सांगते. ती म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे की खोबऱ्याचं जे तेल आहे त्यामध्ये मेथी दाणे टाकून छान पद्धतीने ते तसेच उन्हामध्ये 5-6 दिवस ठेवा आणि ते तेल जर तुम्ही लावलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि हे सगळे जे छोट्या छोट्या टिप्स आहेत तुम्हाला नक्की करायचे आहे आणि कमेंट मध्ये मला सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी, पण त्याआधी लाईक